नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कोकणातील अस्सल पारंपरिक पद्धतीने ओल्या काजूची भाजी. ओले काजू थोडेसे महाग असतात. काजू कितीही महाग असले तरीही कोकणी माणूस ओल्या काजूची भाजी वर्षातून एकदा तरी करतोच. ओल्या काजूची भाजी न आवडणारा कोकणी माणूस विरळाच. साध्या सोप्या पद्धतीने ओल्या काजूची मी रस्सा भाजी इथे दाखवलेली आहे. काजू साफ करण्यापासून काजूचा चीक कसा काढायचा इथपर्यंत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे. आपल्या चॅनलवर कोकणातील पारंपरिक पद्धतीने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. काजूची भाजी करण्यासाठी इथं मी ओले काजू घेतलेले आहेत. वजनाने म्हणाल तर बरोबर अर्धा किलो आहेत. आणि बघा, सगळ्या अगदी छान टपोऱ्या बिया आहेत. एकही यामध्ये कोवळी बी नाही आहे. सगळ्या जून बिया आहेत. तुम्हाला जर असेच ओले काजू ऑर्डर करायचे असतील तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देत आहे. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि घरपोच ओले काजू मागवू शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, काजू जेव्हा पॅकिंग केले जातात तेव्हा ते ओले असतात. त्यानुसार त्याचं वजन होतं. तुम्हाला घरपोच मिळेपर्यंत एक 7-8 दिवस जातात. त्यामध्ये त्यातलं थोडंसं वजन कमी होतं. बघा, इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये उकळतं पाणी घेतलेलं आहे. आता आपण घेतलेल्या सगळ्या बिया या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत. आपल्याला या बियांचा चीक काढायचा आहे. फक्त बाहेरचं टरफल काढलेलं असतं, बियांचा चीक काढलेला नसतो. अशा बिया आपण गरम पाण्यामध्ये ठेवल्या म्हणजे त्याचा सगळा चीक निघून जातो. आणि दुसरा फायदा म्हणजे बाहेरचं साल देखील अगदी सहज काढता येतं. आता आपल्याला या बिया 10 ते 15 मिनिटं या पाण्यामध्ये अशाच भिजत ठेवायच्या आहेत. आणि मग आपण याचं बाहेरचं साल काढून घ्यायचं आहे. बघा, आधी लालसर बी होती, पाण्यात टाकल्यानंतर पांढरी झालेली आहे. हळूहळू याचा सगळा चीक या पाण्यात उतरला जाईल. घरात लहान मुलं असतील तर हे भांडं बाजूला ठेवायचं आहे, कारण काजूची बी बघितल्यावर मुलं पटकन त्यामध्ये हात घालू शकतात. आता या बिया गरम पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये मी पाव कप किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो मिडियम करून खोबरं छान एकसारख्या रंगावर भाजून घेऊया. इथं मी सुकं खोबरं घेतलं आहे, तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. बघा, खोबरं मी छान एकसारख्या रंगावर भाजून घेतलेलं आहे. बघा, अजिबात न करपता खोबरं भाजून झालं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये इथं मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. आपल्याला तो मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचा आहे. सोबतच मी इथं 12 ते 15 लहान आकाराच्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता लसूण पाकळ्या लहान आहेत म्हणून मी 15 घेतलेल्या आहेत. जर मोठ्या असतील तर 8 ते 10 घेतल्या तरीही चालतील. आता आपण मीडियम फ्लेमवर कांदा हलक्या सोनेरी रंगावर छान भाजून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही इथं 1 टीस्पून तेल घालून कांदा परतून घेतला तरीही चालेल. मी तेल न घालताच भाजून घेणार आहे. बघा, कांदा आलं लसूण अगदी छान भाजलं गेलेलं आहे. तेल न घालता मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. आता आपली वाटणासाठी लागणारी सगळी साहित्य भाजून झालेली आहेत. ज्या भांड्यात आपण खोबरं काढून घेतलं होतं त्यातच ही सगळी साहित्य काढून घेऊया. पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण वाटण वाटूया. वाटण तयार करेपर्यंत 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत. आणि बघा, बिया अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत. आधी जेव्हा आपण पाणी घातलं होतं तेव्हा ते निव्वळ होतं आणि आता बघा, बियांचा सगळा चीक यामध्ये उतरल्यामुळे पाण्याचा रंग बदललेला आहे. आणि बिया पण बघा अगदी फुलून मस्त टपोऱ्या झालेल्या आहेत. गरम पाण्यात घातल्यामुळे बघा, साल अगदी सहज निघतं. गरम पाण्यात बी भिजत घातल्यामुळे 2 फायदे होतात. एकतर सगळा चीक निघून जातो आणि याचं साल देखील अगदी सहज निघतं. काजूच्या बीची साल काढल्यानंतर काजूचे 2 भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही भाजी करू शकता. आता इथं आपण सगळे गर सोलून घ्यायचे आहेत. आणि गर सोलून घेतल्यानंतर पुन्हा ते साध्या पाण्याने 2 वेळा धुवून काढायचे आहेत. म्हणजे बियांचा सगळा चीक निघून जातो आणि जेव्हा आपण भाजी खातो तेव्हा ती घशाला खवखव लागत नाही. भाजी फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे. 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम करून कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया. 4-5 मिनिटं कांदा मी छान परतून घेतला आणि बघा, आपल्याला हवा तसा मऊसर झाला आहे. हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये काढून घेऊया. तेल गरम आहे. हातावर शिंतोडे उडू शकतात. सावकाश आपण तयार करून घेतलेलं सगळं वाटण यामध्ये काढून घेऊया. आणि आता आपण वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. वाटण फोडणीत मिक्स करून झालं. आता पावडर मसाले घालूया. अर्धा टीस्पून हळद,
1 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून घरगुती लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलेले आहे रंगासाठी। आता आपण हे सगळे मसाले वाटणामध्ये मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेऊया। असं वाटण परतून घेतल्यामुळे भाजीची चव अजून वाढते। बघा 3-4 मिनिटं मी वाटण परतून घेतलं आणि मस्त वाटणाला तेल सुटलेलं आहे। वाटण वाटताना जितकं तुम्ही पाणी घालाल तितकं जास्त वेळ तुम्हाला वाटण परतून घ्यावं लागेल। ज्या मिक्सरच्या भांड्यात मी वाटण वाटलं होतं त्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं। पाणी घालताना गरम पाणीच घालायचं, म्हणजे मग भाजीला लवकर उकळी येते, भाजी पण लवकर शिजली जाते। भाजीचा रस्सा जसा तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवा असेल त्यानुसार पाणी आत्ताच घालायचं। बिया पण शिजल्या पाहिजेत, कारण बिया आधी आपण शिजवून घेतलेल्या नाही आहेत। गरम पाण्यात 15-20 मिनिटं भिजवून घेतलेल्या आहेत फक्त। तुम्हाला हवं तर कुकरची 1 शिट्टी करू शकता, पण कुकरची वाफ आपण लगेचच काढायची आहे। कुकरची वाफ जाईपर्यंत वाट बघितली तर मग बिया ओव्हरकुक होतात। आणि आता आपण सोलून स्वच्छ धुवून घेतलेले काजूचे गर यामध्ये काढून घेऊया। बघा किती छान पांढरे शुभ्र आणि टपोरे काजूगर आहेत। असेच काजूगर तुम्हाला घरपोच मागवायचे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करून बिया तुम्ही घरपोच मागवू शकता। अजूनपर्यंत आपण मीठ घातलेलं नाही आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम करून पुन्हा एक वेळ छान आपण चमच्याने ढवळून घेऊया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया। बघा भाजीला मस्त उकळी आलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण मीडियम फ्लेमवर काजूगर शिजेपर्यंत किंवा रस्सा जसा तुम्हाला घट्ट सैलसर हवा असेल तोपर्यंत आपण भाजी शिजवून घ्यायची आहे। बघा 5-6 मिनिटं झालेले आहेत आणि रस्सा अगदी छान घट्टसर झालेला आहे। अजून बी पूर्णपणे शिजलेली नाही आहे आणि रस्सा देखील थोडासा सैलसर आहे। आता रस्स्याचे बाहेर शिंतोडे उडू नयेत म्हणून झाकण ठेवून अजून 4-5 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। पुन्हा 4-5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपल्याला हवी तशी मस्त अशी काजूची रस्सा भाजी तयार आहे। भाजीचा इतका मस्त घमघमाट सुटलाय की पाहता क्षणी खावी वाटते। बघा अगदी बिया पण विरघळल्या गेल्या नाही आहेत, पण ते छान शिजल्या गेलेल्या आहेत। काजूगर शिजलेत का बघूया। पटकन मोडले जात आहेत, याचा अर्थ ते व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। खूप जास्त ओव्हरकुक झाले तरीही भाजीची चव बिघडते। आता आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर यामध्ये मिक्स करून झाली की आपली ओल्या काजूची रस्सा भाजी सर्विंगसाठी तयार आहे। आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहे गरम गरम ओल्या काजूगराची रस्सा भाजी। बघा भाजी किती छान झाली, पाहूनच मन तृप्त होईल। रंग पण सुरेख आलाय, दिसायला छान दिसते, तितकीच ती चवीला अप्रतिम झालेली आहे। या भाजीसोबत तुम्ही पुरी, चपाती, भाकरी किंवा अगदी कोंबडी वडे देखील सर्व करू शकता, चवीला अप्रतिमच लागतील। अशाच पद्धतीने ही ओल्या काजूगराची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।